मैत्रीपूर्ण जय भीम। आपण पाहता आर.के. भटकर यूट्यूब चॅनल। आर.के. भटकर यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे। असेच आमचे नवनवीन व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम। वंदनेचा पहिला भाग या ठिकाणी संपन्न झालेला आहे। यानंतर वंदनेचा दुसरा भाग आहे धम्मोपदेशन। तेव्हा भारतीय बौद्ध महासभेचे पर्यटन सचिव तथा निर्भीड पत्रकार आदरणीय नयनजी मुंडे सर, मी यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या धम्मोपदेशाला सुरुवात करावी। गौतम बुद्ध, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, विश्वरत्न, महामानव बोधिसत्व डॉक्टर आंबेडकर, माता रमाई, माता भीमाई, विद्येची देवता आई सावित्री, थोर समाज सुधारक, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांना मी विनम्र अभिवादन करतो। आजच्या या रविवारच्या बुद्धवंदनेचे प्रणेते सातत्याने ही बुद्धवंदना आज 9व्या वर्षात प्रदापन झालेली आहे आणि या बुद्धवंदनेचे प्रणेते माझे मार्गदर्शक आदरणीय या जिल्ह्याचे भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक प्रकाश बोरकर सर, त्याचप्रमाणे नांदगाव खंडेश्वरचे तालुकाध्यक्ष आदरणीय मदन खंडारे सर आणि सातत्याने ही आपली रविवारची वंदना आपल्या आर.के. यूट्यूब चॅनलवर दाखवतात। आजही आपल्याला सर्वांना ही वंदना झाल्यानंतर संध्याकाळी पाहायला मिळेल आर.के. यूट्यूब चॅनलवर। असे आमचे जिल्ह्याचे संघटक आदरणीय भटकर सर, शेड्डे सर, दहाटे सर, एकंदरीत सर्वच भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि या ज्ञानार्जन बुद्ध विहाराच्या पदाधिकारी, बौद्ध उपासक, उपासिका आणि सातत्याने रविवारची वंदना ही व्हावी याकरिता सातत्याने धडपड करणारं मेश्राम दाम्पत्य, आमचे आदरणीय मालकीताई मेश्राम, मुकुंदराव मेश्राम आणि इथे उपस्थित सगळ्या तमाम बौद्ध उपासक आणि उपासिका यांना माझा सप्रेम जय हिंद। आज भारतीय बौद्ध महासभा हे आपल्याला माहीतच असेल की या भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातूनच विश्वरत्न डॉक्टर आंबेडकरांनी आपल्याला 1956 रोजी जी नागपूर येथे धम्मदीक्षा दिली ती याच आपली जी मातृ संघटना आहे भारतीय बौद्ध महासभा या माध्यमातून दिलेली आहे। भारतीय बौद्ध महासभेचा त्यावेळेला जे रेकॉर्डवर आहे 5 लाख बौद्धांनी त्यावेळेस नोंद केली होती आणि त्यानंतर 2 लाख रस्त्याने होते, असे 7 लाख लोकांना भारतीय बौद्ध महासभेच्याच माध्यमातून बोधिसत्व डॉक्टर आंबेडकरांनी आपल्याला धम्माची दीक्षा दिलेली आहे। मात्र आज आपल्याला भारतीय बौद्ध महासभा ही जी आपली मातृ संघटना असली तरी बरेच लोकांना विसर पडलेला आहे, कारण भारतीय बौद्ध महासभेच्याच माध्यमातून आपले जे धार्मिक कार्यक्रम व्हायला पाहिजे ते कार्यक्रम व्हायला पाहिजे। भारतीय बौद्ध महासभा केवळ इथे बुद्धवंदना, धम्मवंदना, पंचशीलच न घेता दर रविवारी एका विषयावर, ज्वलंत विषयावर चर्चा घडवून आणतं, कारण आपल्याला माहित पाहिजे की आपल्या सभोवताली नेमकं काय चालू आहे। तर आजचा जो विषय आहे, आजचा विषय अतिशय ज्वलंत विषय आहे, कारण आज आपल्याला माहित आहे की राज्यात महाराष्ट्रभर जो उपवर्गीकरणाचा प्रश्न आणि उपवर्गीकरणाचे मोर्चे आंदोलन सुरू आहे, हे आपल्याला असा कोणीच असेल की ज्याला कदाचित माहित नसेल। उपवर्गीकरण नेमकं काय हे आपल्याला माहित असेल, कारण अमरावती शहरातही आपण 17 तारखेला एक भव्य दिव्य असा मोर्चा काढला होता। आणि उपवर्गीकरण नेमकं का केलं, या मागचा उद्देश काय, तर आधी जे सरकार आहे, जे राज्यात सरकार आणि केंद्रात सरकार आहे, हे सरकार आपल्या हिताचं सरकार नाही। या आरएसएस प्रणित सरकारला आधी त्यांनी ओबीसी आणि मराठ्यात भांडण लावलं, त्यानंतर धनगर आणि आदिवासींमध्ये भांडण लावलं
आणि आज जो आपला लहान बांधव आहे मातंग समाज, या मातंग आणि बौद्ध महारांमध्ये आज त्यांनी भांडण लावलेलं आहे. कारण त्यांना माहित आहे, RSS आणि भाजपला माहित आहे की हा बौद्ध समाज काही झालं तरी आपल्याला मतदान करीत नाही. मग काय करायचं? एक आपलाच जो कुऱ्हाडीचा डाडा म्हणतो, आपल्याच माणसाने अनिवार्य नाही त्या राज्याचा तो निर्णय किंबहुना आपल्याच समाजासाठी नाही, आपल्याच जातीसाठी नाही, तर ज्या महाराष्ट्रात ज्या 59 जाती येतात SC मध्ये, अनुसूचित जातीमध्ये, त्या सर्व जाती, त्या जातीमध्ये अबकड करून भांडण लावण्याचा प्रयत्न या सरकारने चालवला आहे. आणि हा भांडण लावून हे जे षडयंत्र आहे ते षडयंत्र हाणून पाडण्यासाठी आज आपल्या समाजाला, आपल्या किंबहुना 59 जातीला रस्त्यावर उतरावं लागत आहे. आपण संख्येने जास्त असलो, आपल्याला वर्गीकरण झाल्यानंतर संख्येने आपल्याला जास्त आरक्षणही मिळणार, मात्र आपला जो बौद्ध समाज, महार समाज आहे, हा कोणावरही अन्याय होऊ देणारा समाज नाही. म्हणून आपण रस्त्यावर उतरलेलो आहोत आणि रस्त्यावरची लढाई आपण सातत्याने सुरू केलेली आहे. आपल्याला माहित असेल, भारतीय बौद्ध महासभेचे आदरणीय भीमरावजी आंबेडकर साहेब, त्याचप्रमाणे रिपब्लिकन सेनेचे आनंदरावजी आंबेडकर साहेब हे सातत्याने महाराष्ट्रभर आंदोलन करीत आहे आणि लाखोचे मोर्चे आपले निघत आहे. अमरावती जिल्ह्यातही खूप मोठा मोर्चा निघाला होता आणि भारतीय बौद्ध महासभेचा त्यामध्ये सक्रिय सहभाग होता. तसेच वंचित बहुजन आघाडी आणि आपल्या विविध जे 60 राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आहेत, त्यांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग होता. आणि त्यानंतर जो नागपूरला मोर्चा निघाला, तो मोर्चाही भव्य आणि दिव्य स्वरूपाचा निघाला. तर 6 ते 7 लाखाचा मोर्चा आनंदराज आंबेडकर साहेब, भीमराव आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वात, त्याचप्रमाणे बबनराव गोल्लक जे चर्मकार समाजाचे आहेत, माजी मंत्री आहेत, या सर्वांच्या 59 जातीच्या जे लीडर आहेत त्यांच्या नेतृत्वात निघाला होता. कारण उपवर्गीकरण करून या सरकारला आपलं आरक्षण संपवायचं आहे. साध्या सोप्या भाषेत त्यांना आपलं आरक्षण संपवायचं आहे. कारण त्यांना माहित आहे की आपली जी प्रगती झाली, मातंग समाजाच्या डोक्यात त्यांनी घालून दिलं आहे की यांची प्रगती केवळ आरक्षणामुळे झालेली आहे. मात्र आपल्या सर्वांनाच माहित आहे, आपली प्रगती जी आहे ती केवळ आरक्षणामुळे नाही, तर आपण जे तथागत बुद्धांचा धम्म आचरणात आणलेला आहे, बाबासाहेब आंबेडकरांचे विचार जे आपल्या डोक्यात आहे, त्यामुळेच आज आपण आपली जे झालेला आहे तो आरक्षणामुळे नसून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तथागत गौतम बुद्धाच्या ज्या मार्गावर आपला महार समाज, बौद्ध समाज, धर्मांतरित बौद्ध समाज जात आहे, त्यामुळे हा विकास झालेला आहे. मात्र त्यांनी एक गैरसमज पसरवलेला आहे की या महारांनी तुमचं आरक्षण घेतलेलं आहे. आपण त्यांचं आरक्षण खाल्लेलं नाही. कारण कुठेही जागा निघाली तर जागा तिथे जर